संघ मस्ती करत होता आणि मस्ती करता करता लागलं पायाला आणि पायाला लागलं तर पाय त्याचा दुखायला लागला आता. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार आणि महाराजांचं आता मी आज आवरले पण त्याला आज सुट्टी पण मीच आवरले. आज महाराजांचं निळ्या कलरचा पोशाख आणि पिंक आणि रेड कलरचा फेटा. तर रुद्र पण आलाय आज स्कूलमधनं लवकर. काय रे आज लवकर का सोडलं तुम्हाला? एक्झाम आहे आणि काय चाललंय बघू शकता तुम्ही. तुझी नाही ना एक्झाम, पण तुझी चालू आहे का? तुझी पण चालू आहे. आज कोणता पेपर होता? इंग्लिश. तर मला माहीत पण नाही याची एक्झाम चालू आहे आणि त्याकडे बघून वाटतच नाही की त्याची एक्झाम चालू असेल. रिलॅक्समध्ये येतो, टेन्शन नाही घेत जास्ती काय एक्झामचं. हो ना बाळा? फक्त शायनिंग आणि स्टाईल मारतो तो. तर चला घेऊयात आवरून. जरा थोडंसं डेटा पण कॉपी अपलोड करायचं आहे. आता दिवसभर हीच कामं चालतील. संघ मस्ती करत होता आणि मस्ती करता करता लागलं पायाला आणि पायाला लागलं तर पाय त्याचा दुखायला लागला आता. आता मस्ती करू नको त्याची मम्मी त्याला सांगते तरी तो करतोय. हे बघू शकता कसा रडतोय. दुखतोय, पायाला लागलं त्याच्या. डॉक्टर वनिता आवटे आलेले आहे. बघू एक मिनिट. फिजिओथेरपिस्ट. आपल्या नवीन प्रोजेक्टचं नाव असेल सिक्सर. तर सर्व आवरलं घरातलं. वनिताचं पण काम बी. रुद्र आता झोपलाय. पाय खूप दुखतोय. मग अशी मस्ती त्याला लागलं थोडंसं. तर चला आता जाऊन येऊयात. इथंच काळूबाईच्या मंदिरात पाया पडायला जायचे. तिथे जाऊन येऊ. तू काय अशी वाकून बघती गय? अय चला मी निघालो आता आई साहेबांना घेऊन दर्शनाला. इथल्या जवळच्याच काळूबाईच्या मंदिरात. चलो. तर मग काय आता आम्ही तिघं निघालोय देवीच्या दर्शनाला. मी वनिता आणि आपल्या घरच्या काळूबाई. आता त्यांना म्हटलंय तुम्हाला टू व्हीलरवरच, पण आम्ही फोर व्हीलरमध्ये नाही. तोपर्यंत तुम्ही पण आमच्यासोबत टू व्हीलरवरच करायचं. फिरा मग टू व्हीलरवर. चला आता जाऊयात कात्रजच्या इथं काळूबाईच्या मंदिरात. बसल्यात मागं आपल्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आईचं मंदिर कात्रजला काळूबाईचं. आणि वनिता कारण रुद्र तर आला नाही, त्याचा पाय दुखतोय. तर आपल्या काळूबाई आहेत. आता येऊयात दर्शन ओटी वगैरे भरू. गाठभेट घालून देऊ आई साहेबांची, त्या साहेबांची, त्या आई साहेबांची. चाल पदर कुठे आहे का पोरे? मंदिरात नव्हती गर्दी. घेतला आम्ही दर्शन आणि निघालो. मग पटतो आलो घरी आई साहेबांना आपण घेऊन. आणि आता जेवण करूयात मस्तपैकी. पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि हिला सुट्टी ना त्याच्यामुळं हा बेतदारला नियोजन केलेलं आहे. तर त्यांच्या पायाला एवढं लागले की डायरेक्ट गाडच झोपले. नाटकी नंबर 1 आहे. मस्ती करता करता लागले पायाला. तर जेवण घेऊयात आता. खूप भूक लागली कारण. चला मस्तपैकी आता जेवण झालं छान असं. आमटी भात वरून. आता वनिताला थोडीशी खरेदी करायची. चाललो आम्ही खाली आता बघू. इथं नाही तर सिटीमध्ये जाणार आहे. आधी जाता आता चहा घेऊ कुठंतरी आणि मग पुढं जाऊ. तसं चला. मग काय मॅडम स्ट्रॉबेरी मिल्कशेक पित होते आणि विचारत पण नाही आहे प्यायचा का नाही प्यायचा का. आपली गाटा घेती बघतो स्वतःच. मला तर काय विचारत पण नाही आहे प्यायची नाही प्यायचं. ते असं असतं इथं. आणि चांगली मोठी खरेदी केली तिने कार्यक्रमाची. आज नाही म्हणता साडीला लेस घ्यायला आली ती बघायला. आणि मग काय झाली खरेदी. स्वतःचीच खरेदी केली 2-3 हजार रुपयाची. अशी तर हुशार आहे. बघा कशी बघते. नाहीच आयडिया. सिटीतनं फेरफटका मारत दमून आलं. व्हायचं गाडी नसते काय. मी अख्खं मार्केट फिरवलं मला विनाकारण. मी आता पोचलोय ते. चला थोडासा आराम करूयात आता. तर रुद्राचा उद्या पेपर आहे मराठीचा. आणि आता 11:30 वाजले तरी रुद्र एवढा मन लावून अभ्यास करतोय. झोपायच्या बिछाण्यावर पण त्यांनी वही घेऊन आता अभ्यासाला वाचलाय. तर असं आपलं रुद्र. खूप भूक लागली होती. म्हणलं आता हे इथं जेवून घेतले. रुद्र त्यांचं एका ठिकाणी जेवायला
आणि त्यांनी घेतलं जेवण कारण मी बसलो होतो आपला आवडता शो बिग बॉस बघत. कारण बिग बॉसशिवाय मग करमत नाही. रोशन दादा ओन अँड ओनली फक्त रोशन दादा, बाकी नाही कोण. चला आता जेवण करून घेऊयात. जेवायला मस्तपैकी काय काय बनवलं आहे. आमटी पुरणपोळी आहे, कोरडे पापडी, बटाट्याची भाजी. तर चला जेवून घेतो आता, खूप भूक लागली घरात. तर मस्तपैकी आता पोटभर जेवण झालेलं आहे. तर आजच्या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. गुड नाईट, धन्यवाद, शुभरात्री.